नमस्कार, मी डॉक्टर नीता नरके. राजारामपुरीमध्ये चौथ्या गल्लीला फेस अँड फिगर नावाचं क्लिनिक गेली 7 वर्ष मी चालवत आहे. स्किन म्हटलं तर आपण बहुतांश लोक स्किनकडे दुर्लक्ष करतो. त्वचा ही आपण आपल्या बाह्य रूपांतर आहे किंवा बाह्य कव्हरिंग आहे, ह्याला आपण कधी जास्त महत्त्व देत नाही. आपण आपले बाकीचे अंतर अवयव जे आहेत त्यांनाच इम्पॉर्टन्स देतो. पण स्किन बॉडीमधला सगळ्यात मोठा ऑर्गन आहे. स्किनकडे ऑर्गन बघून बघितलं तर स्किनचे बरेचसे कार्य आहेत. जसं स्किन आपल्याला उन्हापासून संरक्षण करते, प्रेशरपासून, पेनपासून बऱ्याच ठिकाणी आपल्याला संरक्षण देते. तर स्किनची काळजी घेण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. स्किनचे प्रकार आहेत: ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन, आणि अजून एक आहे ती नॉर्मल स्किन. तर ड्राय स्किनच्या लोकांना फारसा प्रॉब्लेम येत नाही. मुख्य प्रॉब्लेम त्यांचा असतो तो सुरकुत्यांचा असतो. त्याला प्रॉपर मॉइश्चरायझेशन, नाईट क्रीम्स आणि प्रोडक्ट्स वापरले तर ड्राय स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट खूप चांगल्या पद्धतीने होतं. पण वाईट असं वाटतं की लोक स्किनकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे खूप जास्त सुरकुत्या पडायला लागल्या तरच ते सुरुवातीला पार्लरमध्ये जातात, दवाखान्यात सुद्धा जात नाहीत. आता आपल्याकडे स्किन क्लिनिक्स उपलब्ध आहेत, जिथे मला असं वाटतं की आपल्यासारख्यांनी स्किन क्लिनिक्सकडे जाऊन ट्रीटमेंट्स घ्याव्यात, ना की पार्लरकडे जाऊन. तर ही झाली ड्राय स्किन. ऑइली स्किनची लोक भरपूर काळजी घेत असतात, कारण ऑइली स्किनचा मुख्य प्रॉब्लेम असतो तो पिंपल्सचा असतो. पिंपल्स म्हणजेच मुरमे. तर त्यासाठी त्यांनी चेहरा 1-2-4 वेळा धुवायला लागतो. फॅमिली हिस्ट्री असू शकते पिंपल्सची. त्याही व्यतिरिक्त त्यांना फेस वॉशेस असतील किंवा औषधं असतील पोटात घ्यायला आणि लावायला. बाह्य आणि आंतरिक दोन्ही उपचार ऑइली स्किनसाठी गरजेचे आहेत. थर्ड आहे ती नॉर्मल. नॉर्मल स्किन अगदी सुंदर राहते, ना तर त्याच्यात तेलकटपणा असतो आणि ना तर रुक्षपणा. पण ती स्किन तुम्हाला चांगली ठेवण्यासाठी पुन्हा तुम्हाला डॉक्टरची आवश्यकता असते. तुम्हाला वेगळे प्रोडक्ट्स वापरावे लागतात जेणेकरून स्किन तुमची कायमस्वरूपी चांगली राहू शकते. आणि फोर्थ आहे ती सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किनमध्ये काहीही प्रोडक्ट वापरलं तर ॲलर्जी येते किंवा रिॲक्शन येते. आपण युजली ऐकतो बरेच लोकांना की मला काहीच सूट होत नाही, काही लावलं की मला प्रॉब्लेम येतो. ती म्हणायची सेन्सिटिव्ह. आणि एक स्किन महत्त्वाची आहे ती कॉम्बिनेशन स्किन आहे. टी झोन जो आपण म्हणतो, फोरहेड, नोज, अप्पर लिप, चिन, हा जो टी झोन आहे त्या टी झोनमध्ये एकतर ऑइलीनेस असतो आणि रेस्ट ऑफ द स्किन ड्राय असते. हा म्हणायचं कॉम्बिनेशन. किंवा टी झोन ड्राय असून रेस्ट ऑफ द स्किन ऑइली असते, असं फार कमी असतं. पण ऑइली स्किन, टी झोन ऑइली असतो, तर हे झालं कॉम्बिनेशन. त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरणे आवश्यक आहेत. आता स्किन म्हणजे फक्त वरून उपचार केले तर त्वचा किंवा स्किन तुमची चांगली राहील, ही संकल्पना अत्यंत चुकीची आहे. स्किन चांगली राहण्यासाठी तुम्हाला उपचार तर हवेतच, पण त्याबरोबर तुमचा आहार आणि तुमचा व्यायाम तेवढाच महत्त्वाचा आहे. तुमच्या व्यायामामध्ये थोडंसं जॉगिंग असेल किंवा अर्धा ते पाऊण तासाचं वॉक जरी ठेवलं तरीही तुमच्या स्किनमध्ये खूपसा फरक पडू शकतो. त्याच्याबरोबर पाणी एक 10 ते 12 ग्लास पाणी पिणे खूप आवश्यक आहे चांगली स्किन मेंटेन करण्याकरता.